आजकाल मॅम खूप असं होत आहे की एक मुलगा सायन्स घेतो मग दुसरा मुलगा मला म्हणतो सायन्सच घेतो. तर असा काय म्हणते त्यांना मानसिकता होता विद्यार्थ्यांची. तर असा समज कितपत योग्य आहे आणि सायन्स मध्येच करिअर आहे दुसऱ्या स्ट्रीम मध्ये करिअर नाही आहे असं का? सायन्स मध्येच करिअर आहे किंवा सायन्सच घेतलं पाहिजे हा पूर्णपणे चुकीचा समज आहे. हुशार मुलगा असेल तर सायन्स स्ट्रीमला घेतलं पाहिजे आणि एक ठराविक फील्ड्स मेडिकल इंजिनिअरिंग अशा पुरतच ते मर्यादित होतं. मॅम 10वी आणि 12वीला करिअरचा टर्निंग पॉईंट पण म्हणतात. मग अशा वेळेस विद्यार्थ्यांनी स्ट्रीम चूज करताना कुठल्या गोष्टीचा विचार केला? म्हणजे मला गाणी ऐकायला आवडतं, दॅट डझंट मीन नेसेसरीली की मी खूप चांगलं गाणं म्हणू शकते. नमस्कार श्रोतेहो, आपण ऐकत आहात संगोपन टॉक आणि संगोपन टॉक मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. जे पहिल्यांदाच संगोपन टॉक्स ऐकत आहेत त्यांच्या माहितीसाठी संगोपन टॉक्स हे एक पॉडकास्ट असून यामध्ये मानसिक आरोग्य, मुलांच्या वर्तनाशी संबंधित समस्या, नातेसंबंधातील प्रश्न, करिअर मार्गदर्शन, महिलांशी निगडीत मुद्दे अशा विविध आणि महत्त्वाच्या विषयांवर अर्थपूर्ण चर्चा केली जाते. गेल्या 12 वर्षापासून संगोपन ही संस्था समुपदेशन आणि मानसशास्त्राच्या क्षेत्रात कार्यरत असून पालक, मुले आणि कुटुंबांना मार्गदर्शन समुपदेशनाच्या माध्यमातून सातत्याने मदत करत आहे. या अनुभवाच्या आधारे संगोपन टॉक्सद्वारे समाजातील संवेदनशील आणि आवश्यक विषयांवर जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. आजच्या आपल्या भागामध्ये आपण विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी अत्यंत महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत. 10वी आणि 12वी नंतर योग्य करिअर किंवा स्ट्रीम कसे निवडावे. परीक्षा संपल्यानंतर अनेक विद्यार्थी गोंधळलेले असतात. सायन्स घ्यावे का कॉमर्स, आर्ट्स मध्ये संधी आहेत का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर अंजली चौधरी. डॉक्टर अंजली चौधरी या गेल्या अनेक वर्षांपासून चिंचवड, पुणे येथे एक समुपदेशक म्हणून काम करतात. बालमानसशास्त्र, पॅरेंटिंग, रिलेशनशिप काउन्सिलिंग, करिअर काउन्सिलिंग, फॅमिली काउन्सिलिंग यासारख्या विविध विषयांमध्ये त्यांचा गाढा अभ्यास आणि अनुभव आहे. या काउन्सिलिंग सायकोलॉजिस्ट, चाइल्ड पॅरेंटिंग, रिलेशनशिप आणि करिअर कोच आणि वुमन वेलनेस एक्सपर्ट आहेत. त्या आपल्याला आज विशेष पॉडकास्टसाठी लाभल्या त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार आणि त्यांचे खूप खूप स्वागत आहे मॅडम तुमचं आजच्या या पॉडकास्टमध्ये. आता थोड्या वेळ आधीच मी तुमच्याबद्दल इंट्रोडक्शन दिलंय आपल्या ऑडियन्सला, तर थोडक्यात तुम्ही तुमच्याबद्दल काही सांगू शकाल असाल तर आपल्या ऑडियन्सला? सर्वप्रथम धन्यवाद गंगेश, एवढं छान इंट्रोडक्शन दिलंस तू. माझ्याबद्दल सांगायचं म्हणजे मी डॉक्टर अंजली चौधरी, मी काउन्सिलिंग सायकोलॉजिस्ट आहे. गेल्या 12 वर्षापासून मी चिंचवड येथे माझं कन्सल्टन्सी आहे, ज्यामध्ये आपण चाइल्ड आणि पॅरेंटिंग यांचं कोचिंग करतो. पॅरेंटिंग वरती विविध सेमिनार्स आणि वर्कशॉप्स आपण कंडक्ट करत असतो. त्याचबरोबर आपण सर्व प्रकारची काउन्सिलिंग करतो, मग ते बिहेवियरल असेल, मुलांचं वर्तणुकीच्या समस्यांबद्दलचं असेल, किंवा रिलेशनशिप इश्यूज असतील, किंवा मेंटल हेल्थ रिलेटेड सायकोलॉजिकल काउन्सिलिंग असतील, आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे करिअर काउन्सिलिंग, जो की एक अतिशय महत्त्वाचा विषय आहे. तर त्या संदर्भात पण आपण मुलांना आणि पालकांना मार्गदर्शन करतो. थँक्यू सो मच मॅम. आज आपला टॉपिक आहे 10वी आणि 12वीचे नुकतेच आता एक्झाम झाले आहेत आणि खूप सगळा गोंधळ उडाला आहे. कोणी एक्साइटमेंट मध्ये आहे की आता नवीन स्ट्रीम, नवीन कॉलेजेस मध्ये जाणार आहेत, किंवा खूप लोक असे टेन्शन मध्ये पण आहेत. त्याचा आपला हा टॉपिक आहे. तर त्याच्यावरतीच मला एक पहिला प्रश्न विचारायचा तुम्हाला की 10वी 12वीच्या परीक्षा संपल्यानंतर अनेक विद्यार्थी आहेत, पालक आहेत, ते स्ट्रीम किंवा कुठल्या याला जायचं, फील्डला जायचं याला घेऊन कन्फ्युज आहेत. तर असा गोंधळ का निर्माण होतो नेमका? सगळ्यात पहिल्यांदा मला हे सांगावं असं वाटतं की करिअर सिलेक्शन किंवा स्ट्रीम सिलेक्शन हा अतिशय महत्वाचा मुद्दा असतो. कारण काय की आता या टप्प्यावर घेतलेला निर्णय तुमच्या पूर्ण आयुष्याची दिशा ठरवत असतो. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे ना की आपण प्रत्येक जण आपल्या आयुष्याचा मॅक्झिमम जो पोर्शन आहे, भाग आहे, तो करिअर मध्ये इन्व्हेस्ट करत असतो. त्यामुळे एक चुकीचा निर्णय तुमचं पूर्ण आयुष्य मेक ऑर ब्रेक आपण जे म्हणतो तसं होऊ शकतं. आता हा गोंधळ उडालेला दिसतो नक्कीच. हा का दिसतो? याला 2-3 महत्वाची कारण आहेत. एकतर सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं कारण म्हणजे मुलं आणि पालक हे दोघंही कन्फ्यूज असतात की आपल्याला नेमकं काय आवडतं किंवा आपल्या मुलांना नेमकं काय आवडतं. दुसरं महत्वाचं म्हणजे आपल्या मुलांची किंवा आपले स्वतःचे काय कौशल्य आहेत. आणि तिसरं म्हणजे व्यक्तिमत्व.
तर ह्या 3 महत्वाच्या गोष्टी असतात ज्याबाबत ना तर पालक शुअर असतात ना तर मुलं शुअर असतात. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे समाजामध्ये काय आहे ना की खूप सारे गैरसमज आहेत. अमुक एक करिअर खूप चांगलं किंवा अमुक एका करिअर मध्ये हे केलं तर तुम्हाला प्रतिष्ठा मिळेल, अमुक एका करिअर मध्ये केलं तरच पैसा मिळेल, अशा पद्धतीचा गैरसमज आहेत समाजामध्ये. हा दुसरा भाग. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे करिअर किंवा स्ट्रीम सिलेक्शन हे खूप इन्फ्लुएन्स्ड असतं. आता याच्यामध्ये इन्फ्लुएन्स ह्या वेगवेगळ्या घटकांचा असतो. म्हणजे याच्यामध्ये त्या मुलाचे कौशल्य काय आहे किंवा त्याला काय आवडतं यापेक्षा पालकांना काय वाटतं किंवा माझा अमका मित्र किंवा माझी अमुक मैत्रीण ती काय करते किंवा मग घरातलं बॅकग्राऊंड काय आहे, मग घरी डॉक्टर्स आहेत तर मग मेडिकललाच जायला पाहिजे किंवा सायन्सच घ्यायला पाहिजे किंवा घरी सगळेजण लॉ फर्म आहे म्हणून लॉच केलं पाहिजे किंवा घरचा बिझनेस आहे म्हणून बिझनेस मॅनेजमेंट केलं पाहिजे. अशा पद्धतीने हे डिसिजन्स जे असतात हे इन्फ्लुएन्स्ड असतात आणि या सगळ्या गोष्टींमुळे मुलांमध्ये आणि पालकांमध्ये तो गोंधळ उडालेला दिसतो. 10वी आणि 12वीला करिअरचा टर्निंग पॉईंट पण म्हणतात. अगदी. मग अशा वेळेस विद्यार्थ्यांनी स्ट्रीम चूज करताना कुठल्या गोष्टीचा विचार केला? अगदी योग्य प्रश्न विचारलास गंगेश. मी जसं मगाशी सांगितलं की करिअर किंवा स्ट्रीम चूज करताना पालकांनी आणि मुलांनी ज्या महत्वाच्या गोष्टींचा विचार केला पाहिजे त्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे तुमची आवड. बरोबर. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचे कौशल्य आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व. आपण उदाहरण घेऊया. म्हणजे बऱ्याच वेळेला ना मुलांमध्ये आणि पालकांमध्ये हे कन्फ्युजन असतं की आवड आणि कौशल्य या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. पण हे मुलांनाही कळत नाही आणि पालकांनाही कळत नाही. यामध्ये होतं काय की म्हणजे माझ्याकडे बरेच वेळा पालक येतात, नाही हो आमच्या मुलाला ना 4 व्हीलर्सची गाड्यांची फार आवड आहे, तो कुठूनही लोगो बघितला की तो सांगू शकतो कुठली गाडी आहे कुठलं मेक आहे. हो, but that doesn't mean that your child will be good into automobile engineering, isn't it? आवड असणं आणि त्या क्षेत्रासाठी लागणारं कौशल्य असणं या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे मला गाणी ऐकायला आवडतं, दॅट डझंट मीन नेसेसरीली की मी खूप चांगलं गाणं म्हणू शकेल है ना. किंवा एखादा खूप खवय्या माणूस आहे त्याचा अर्थ असा नाही की तो किंवा ती खूप चांगली सुगरण असू शकेल. हा डिफरन्स आहे, आवड आणि कौशल्य. तर हे कन्फ्युजन अगोदर दूर व्हायला पाहिजे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट मी जसं म्हणलं व्यक्तिमत्व. प्रत्येक करिअरला एक स्पेसिफिक स्किल सेट आणि एक स्पेसिफिक व्यक्तिमत्व लागतं. जसं आपल्या प्रत्येकाचं एक व्यक्तिमत्व असतं. असं आपण उदाहरण घेतलं की समजा सेल्स किंवा मार्केटिंगचा जॉब आहे. तर सेल्स किंवा मार्केटिंगचा जॉब ज्याला करायचा आहे किंवा ते करिअर ज्याला निवडायचंय त्याला आउटस्पोकन असणं गरजेचं आहे. कम्युनिकेशन स्किल्स चांगले पाहिजेत, एक्सप्रेशन चांगले पाहिजेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याला सोशल होता आलं पाहिजे. त्याचा इंटरपर्सनल स्किल जे आपण म्हणतो ना तो चांगला पाहिजे. नवीन नवीन लोकांसोबत त्याला कनेक्ट होता आलं पाहिजे. आता समजा एखादा इंट्रोवर्ट आहे ज्याला बाबा स्वतःच्या ह्याच्यामध्ये राहायला आवडतं, फारसा बोलका नाहीये, फार काही दुसऱ्याशी बोलायला आवडत नाही, अशा व्यक्तीला जर तुम्ही फक्त स्कोप आहे आता सेल्सला किंवा मार्केटिंगला म्हणून त्यामध्ये जर तुम्ही घातलं तर तो तिथे चांगलं नाही करू शकणार. बरोबर आहे. म्हणजे आपल्याकडे मराठीमध्ये खूप चांगली म्हण आहे की बोलणाऱ्याची माती विकेल, न बोलणाऱ्याचं सोनंही विकलं जाणार. म्हणजे हे मुळात पालकांनी लक्षात घेतलं पाहिजे किंवा मुलांनी पण हे लक्षात घेतलं पाहिजे की मला नेमकं काय आवडतं, मला कशामध्ये आनंद मिळतोय, मी काय चांगलं करू शकतो किंवा मी काय चांगलं करू शकते. हे सगळं जेव्हा मुलांना आणि पालकांना समजेल तेव्हा एक योग्य करिअर किंवा योग्य स्ट्रीम सिलेक्शन होईल असं मला वाटतं. आता तुम्ही बोलता बोलले की आवड आणि कौशल्य यामध्ये खूप जास्त फरक असतो. माझं पण एक्झाम्पल आहे की मी लहान असताना डान्स करतो, खूप आवडते मला डान्सची, ऍक्टिंगची. पण नंतर मित्र दिसले अच्छा इंजिनिअरिंग करत आहे, अच्छा कोणी सायन्स स्ट्रीम घेत आहे, तर मी तेच माझं जे होतं कौशल्य ते साईडला ठेवलं आणि आवड दाखवली याच्याकडे आणि मित्रांसोबत मी करिअर चूज केलं. नंतर मी नाही करू शकलो त्याच्यामध्ये काही. पण आजकाल मॅम खूप असं होत आहे की एक मुलगा सायन्स घेतो म्हणून दुसरा मुलगा मला म्हणतो सायन्सच घेतो. तर असा ते त्यांना मानसिकता होता विद्यार्थ्यांची. तर असा समज कितपत योग्य आहे आणि सायन्स मध्येच करिअर आहे दुसऱ्या स्ट्रीम मध्ये करिअर नाही आहे असं का? नाही, असं अगदी हा म्हणजे गैरसमज आहे, असं बिलकुल नाहीये. कारण सायन्स मध्येच करिअर आहे किंवा सायन्सच घेतलं पाहिजे हा पूर्णपणे चुकीचा समज आहे.
आता पूर्वी काय होतं ना, पूर्वी खूप लिमिटेड रिसोर्सेस होते आणि पूर्वी पालकांना पण माहितीचा अभाव होता, पालकांना पण माहिती नसायचं. त्याच्यामुळे एक असा समज होता की बाबा हुशार मुलगा असेल तर सायन्स स्ट्रीमला घेतलं पाहिजे आणि एक ठराविक फील्ड्स मेडिकल इंजिनिअरिंग अशा पुरतच ते मर्यादित होतं. पण आता जर तुम्ही बघाल तर कुठलंही स्ट्रीम तुम्ही घ्या, मग ते सायन्स असो, ते आर्ट्स असो किंवा ते कॉमर्स असो, प्रत्येक फील्डमध्ये तुम्हाला खूप सारे ऑप्शन्स आहेत. आणि फक्त ऑप्शन्स आहेत असं नाही, तर यामध्ये तुमच्याकडे रिसोर्सेस पण आहेत ना. आज प्रत्येकाकडे मोबाईल आहे, आज प्रत्येकाकडे इंटरनेट आहे, त्याचबरोबर तुम्हाला आज AI ChatGPT सारखे टूल्स आहेत आणि त्यामुळे आज तुम्हाला खूप सारे वेगवेगळे फील्ड्स तुम्हाला एक्सप्लोर करता येतात. त्याच्यामुळे ही जी मानसिकता आहे पालकांची की अमुक आहे, आता होतं काय की त्यावेळेस काय होतं ना की जे आसपास जे होते त्या सगळ्यांना तेवढीच एक लिमिटेड इन्फॉर्मेशन होती. आता सगळ्यांना जी लिमिटेड इन्फॉर्मेशन आहे त्याच्यातच, म्हणजे आपण जे म्हणतो वासरात लंगडी गाय शहाणी, तशा पद्धतीचं त्याच्यातलं त्याच्यात जे चांगलं आहे मग सायन्स चांगलं आहे बाबा असं. त्याच्यामुळे पूर्वी अशी परिस्थिती होती, पण आज परिस्थिती बदललेली आहे. आज तुम्ही यू नेम द स्ट्रीम अँड यू हॅव एन नंबर ऑफ ऑप्शन्स फॉर दॅट. म्हणजे फक्त भारतामध्ये जर विचाराल तुम्ही तर सगळ्या स्ट्रीमचा जर आपण काउंट काढला तर 3,500पेक्षा जास्त करिअर ऑप्शन्स तुम्हाला बघायला मिळतील. त्यामुळे इथे पालकांनी आणि मुलांनी दोघांनी त्यांची ती मानसिकता माइंडसेट बदलण्याची खूप गरज आहे असं मला वाटतं. मॅम, जसं तुम्ही आता बोललेत की खूप सगळे स्ट्रीम आहेत, पण आता कसं होतंय ना, 10वी-12वी पर्यंत येतानाही मुलांना नेमकं क्लिअर नसतं की त्यांची आवड काय, की त्यांना करायचं काय. तर अशा विद्यार्थ्यांनी स्वतःची क्षमता, आवड आणि व्यक्तिमत्व ओळखण्यासाठी काय करायला पाहिजे? मी जसं म्हणलं की यामध्ये म्हणजे कुठलंही करिअर निवडताना तुमची आवड, तुमची क्षमता किंवा कौशल्य आणि तुमचं व्यक्तिमत्व ह्या 3 महत्वाच्या गोष्टी आहेत. आता हे ओळखण्यासाठी काय केलं पाहिजे, तर याच्यात सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट काय आहे तर पालकांचं यामध्ये महत्वाचा रोल आहे. यामध्ये पालकांनी मुलांना एक्सपोजर देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर एक इंडिपेंडेंट थिंकिंग जे आपण म्हणतो त्यासाठी मुलांना प्रवृत्त करणं गरजेचं आहे. कारण हल्लीची पिढी जी आहे ती अतिशय हुशार आहे. या पिढीला माहिती आहे की त्यांना काय पाहिजे लाईफमध्ये आणि त्यांच्याकडे ते ऑप्शन्स पण आहेत. पण होतं काय की बऱ्याच वेळेला मी जसं मगाशी म्हटलं की इन्फ्लुएन्स डिसिजन असतात. मग फॉर एक्झाम्पल एखादं मूल म्हणाले की नाही मला गेमिंग मध्ये करिअर करायचंय, पालक लगेच तिथं त्याच्यावर कट मारतात. बरोबर. कारण हे असं का होतं, कारण हे ट्राईड अँड टेस्टेड नाहीये ना, नवीन फील्ड आहे. जेव्हा नवीन फील्ड असतं तेव्हा काय होतं, तेव्हा पालकांमध्ये फेल्युअरची भीती असते. मुलं तर ते चॅलेंज घ्यायला एक वेळ तयार असतात, पण पालकांमध्ये ती फेल्युअरची भीती असते आणि त्यामुळे होतं काय की पालक ती संधी मुलांना देत नाही. म्हणजे एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीजच्या बाबतीत एक वेळ पालक ते करतात, मान्य करतात. म्हणजे कारण आपण बघतो मुलांच्या आवडी ज्या आहेत ते शिफ्ट होत असतात. म्हणजे कधी महिना 2 महिने त्यांना डान्स करायला आवडेल, मग काहीतरी ड्रॉइंगच आवडेल, मग काय आता स्केटिंगच करायचंय. मग एका ठराविक ह्याच्यापर्यंत पालक ते करतात. पण होतं काय, अकॅडमिकच्या बाबतीत जेव्हा येतं, करिअरच्या बाबतीत ती रिस्क घ्यायला तयार होत नाही पालक. बरोबर. आणि त्याच्यामुळे होतं काय की हे लिमिटेड, म्हणजे जर माहितीच नाहीये एखाद्याला, म्हणजे उदाहरणार्थ की NIFT जी इन्स्टिट्यूट आहे तर त्याच्यामध्ये बीटेक पण आहे. आता आपण जेव्हा NIFT म्हणतो तेव्हा असं वाटतं की अरे ही फॅशन टेक्नॉलॉजी आहे, त्याच्यामध्ये सायन्स वाल्याचं काय काम आहे. पण टेक्नॉलॉजी इन फॅशन असा एक बीटेकचा कोर्स आहे ज्याच्यामध्ये गारमेंट इंडस्ट्री मधल्या इंजिनिअरिंगच्या फील्डवर त्या मुलांना काम करता येतं. पण हे ऑप्शन्स अवेलेबल आहेत, हेच जर माहिती नाहीये ना पालकांना ना मुलांना, तर मग तो प्रॉब्लेम येणार आहे. त्याच्यामुळे मुलांनी आपल्या आवडीनिवडी ओळखण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी ट्राय केल्या पाहिजेत. जोपर्यंत ते वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करणार नाही तोपर्यंत त्यांना, म्हणजे आता समजा तुम्हाला एकच आईस्क्रीमचा फ्लेवर दिलाय आणि तुम्हाला सांगितलं की
तुला हे आवडतं का? आता ऑप्शनच नाहीये तर तो म्हणणार हा ठीक आहे, बरोबर. पण तुम्ही त्याला व्हॅनिला दिलंय, चॉकलेट दिलंय, मँगो दिलंय, अजून गुलकंद दिलंय, तर तो सांगेल ना की मला नेमकं काय आवडतं. तो जेव्हा हे सगळं ट्राय करेल तेव्हाच तो सांगू शकेल की मला काय आवडतं. त्याच्यामुळे जर तुमचं मूल म्हणते की मला हे पण आवडतंय, मला ते पण आवडतंय, तर मुलाला ते एक्सपोजर द्या, ते ट्राय करू द्या. मी म्हणत नाही की तुम्ही वर्षाचे, आपल्याकडे इतके छोटे छोटे क्रॅश कोर्सेस आहेत, आपल्याकडे समर कॅम्प्स असतात, आपल्याकडे छोटे, त्या ह्याच्यामध्ये मुलांना पाठवा तुम्ही. म्हणजे हे एंगेज ठेवण्यासाठी म्हणून मी कारण हल्ली तो पण एक ट्रेंड आहे की सुट्टी लागली की घाला मुलांना समर कॅम्पला. तर असं नाही, त्यांच्या आवडी निवडी ओळखण्यासाठी तुम्ही त्यांना पाठवा. मग भले तो एक 2-3 महिन्याचा पायथनचा कोर्स करेल, मग त्याला लक्षात येईल की अरे ह्याच्यात मला आवड आहे का, किंवा मग मी ड्रॉइंग करतो, मग त्याच्यात मला आवड आहे का. अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही त्यांना एक्सपोजर द्याल आणि त्यांना स्वतंत्र विचार करण्याची संधी द्याल, तेव्हाच मुलांच्या आवडीनिवडी समजतील. दुसरं महत्वाचं म्हणजे हल्ली मार्केटमध्ये तुम्हाला भरपूर ऑप्शन्स अवेलेबल आहेत. तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीच्या टेस्ट अवेलेबल आहेत. ऍप्टिट्यूड टेस्ट आहेत, सायकोमेट्रिक टेस्ट आहेत, ज्याच्यामध्ये मुलांची आजची काय कंडिशन आहे, अक्वायरिंग त्यांचं नॉलेज काय आहे ते तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने त्या रिपोर्टमध्ये कळतं. जिथे ते पेन अँड पेपर टेस्ट असते, हल्ली ऑनलाईन टेस्ट पण असतात, तर त्यामध्ये मुलं ही टेस्ट देऊ शकतात आणि त्याचा रिपोर्ट एक तयार होतो. त्यामध्ये तुम्हाला कळतं की तुमच्या आवडीनिवडी, आणि त्यामध्ये क्वेश्चन्स अशा पद्धतीने फ्रेम केलेले असतात की तिथे ते मूल मॅनिप्युलेट करू शकत नाही ते आन्सर, कारण त्याला टायमिंगचं एक हे असतं, तेवढ्या वेळेमध्ये तुम्हाला ते इम्प्रॉम्प्ट आन्सर द्यायचं असतं. मग त्यावरून हे कळतं आपल्याला की त्या मुलाची करिअर साठीची काय पर्सनॅलिटी आहे, कशा पद्धतीचं काम करायला या मुलाला आवडतं, ह्याचे काय स्किल्स आहेत बाबा, ह्याचे काय म्हणूया इंटरेस्ट काय आहेत. त्याचबरोबर बाबा कसं असतं, आपल्या प्रत्येकाची करिअरकडनं एक वेगळी अपेक्षा असते. म्हणजे पूर्वी कसं होतं ना, पूर्वी एक 9 to 5चा गव्हर्नमेंट जॉब म्हणजे दॅट वॉज द बेस्ट असं एक समजलं जायचं. पण प्रत्येकालाच ती जमत नाही. हल्लीच्या पिढीचं तर माइंडसेट खूप वेगळा आहे. यामध्ये काय होतं ना की मुलांचं असतं की मला कुणाच्या अंडर काम करायचं, आय वॉन्ट टू बी माय ओन बॉस, है ना. मग काही जणांचं असतं की नाही, मला खूप लवकर बोर होतं बाबा, म्हणजे दे गेट बोर विथ द रुटीन वर्क, है ना. मग त्यांना ते क्रिएटिव्हिटी हवी असते, दररोज काहीतरी नवीन हवं असतं. काही जणांचं असं असतं की नाही, मला सोशल वर्क मध्ये इंटरेस्ट आहे. मग ह्या सगळ्या गोष्टींचे, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या टेस्ट मधनं मिळतात. तर अशा पद्धतीच्या टेस्ट जर तुम्ही केल्या तर नक्कीच तुम्हाला तुमची आवड, कौशल्य आणि तुमचं व्यक्तिमत्व काय आहे, तुम्ही काय चांगलं करू शकता, कुठली स्ट्रीम तुमच्यासाठी सुटेबल आहे हे तुम्हाला समजू शकतं. आता तुम्ही बोलता बोलले की 3,500 स्ट्रीम्स आहेत. अगदी. आणि पालकांनी आपल्या मुलांना एक्सप्लोर करायला दिलं पाहिजे. अगदी. पण अशा वेळेस माहिती का, खूप विद्यार्थ्यांचे वेगवेगळ्या आवडी असतात. तर अशा वेळेस विद्यार्थ्यांनी कुठला योग्य निर्णय कसा घ्यावा? अगदी बरोबर आहे. मी जसं म्हणलं की पूर्वी हे थोडेसे लिमिटेशन्स होते, पण थँक्स टू आवर गव्हर्नमेंट की आता जी लेटेस्ट जी आपली NEP आहे, तर त्याच्यामध्ये आता आपल्याला खूप सारे मल्टिपल परम्युटेशन कॉम्बिनेशन अवेलेबल आहेत. म्हणजे आता एखादा म्हणजे असं, आता फॉर एक्झाम्पल सायकोलॉजी हा ह्युमॅनिटीजचा किंवा आर्ट्सचा सब्जेक्ट आहे. सो अ पर्सन हु इज इंटरेस्टेड इन सायकोलॉजी कॅन ऑल्सो लर्न कम्प्युटर सायन्स. आपल्याकडे अशा भरपूर इन्स्टिट्यूट्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला अशा वेगवेगळ्या पद्धतीचे कॉम्बिनेशन्स तुम्हाला शिकता येतात. म्हणजे मेजर आणि मायनर हा एक कन्सेप्ट आता उदयास आलेला आहे. बऱ्याचशा आपल्या इथे पुण्यातही आपल्याला ते मिळतील पाहायला, की ज्याच्यामध्ये हा बाबा मला म्हणजे मी जसं म्हणलं ना की हल्लीची पिढी जी आहे ना ती इतकी क्लिअर आहे की त्यांना हेही माहिती असतं की आपल्याला लाईफमध्ये काय पाहिजे. म्हणजे एक साधं उदाहरण देते. माझी मोठी कन्या, तर शी इज व्हेरी गुड ॲट ड्रॉइंग, स्केचिंग अँड एव्हरीथिंग. म्हणजे खूपच सुंदर आहे तिचं ते स्किल. आणि ऍज अ पॅरेंट्स वी वी आर ओपन इनफ की आम्ही म्हणलं मग तू एक काम कर, तू फाईन आर्ट्स मध्ये ट्राय कर, तिकडे छान आहे तुझं हे. तो शी सेड की नो मम्मा, आय डोंट वॉन्ट टू गो फॉर दॅट, कारण त्याच्यामध्ये तेवढं अर्निंग नाहीये. मग असं फील्ड तिने निवडलं की ज्याच्यामध्ये तिच्या या स्किलला हे करता येईल. नाव शी इज डुईंग हर डिझायनिंग.
डिझायनिंग करते आहे UI/UX मध्ये. मग इथे काय झालं, तिचं ते इमॅजिनेशन, ती क्रिएटिव्हिटी, तिचे ते स्किल्स प्लस तिचं जे तिला लाईफमध्ये अचीव्ह करायचं, ह्या दोन्ही गोष्टीचा समतोल साधता आला. म्हणून म्हटलं की मेजर मायनर, आता बऱ्याच वेळेला मुलं मेजर म्हणून एखादा सब्जेक्ट घेतात आणि मायनर म्हणून आवड म्हणून एखादं घेतात. की आता जसं तू म्हणालास की जर तुझ्या वेळी ऑप्शन असतं तर तू इंजिनिअरिंग मेजर केलं असतं आणि मायनर समजा तू डान्स मध्ये केलं असतं, तर कदाचित तुला ते कळलं असतं की अरे नाही, इंजिनिअरिंग इज नॉट माय कप ऑफ टी, आय विल गो विथ डान्सिंग, है ना. आणि आता तर काय की तुम्हाला प्रत्येक फील्डसाठी भरपूर ऑप्शन्स अवेलेबल आहेत. म्हणजे आता आपण सिंगिंग, डान्सिंग यासारख्या परफॉर्मिंग आर्ट्सचे जरी आपण बघितले तर त्याच्यासाठी किती एक्सपोजर आहे, किती रियालिटी शोज आहेत जिथे मुलांना मिळतं हे. आणि अल्टिमेटली काय आहे ना की अंटिल अँड अनलेस युअर पॅशन इज नॉट युअर प्रोफेशन, यू वोंट बी एबल टू एक्सेल. त्याच्यामुळे तुमचं पॅशन हे प्रोफेशन मध्ये कसं कन्वर्ट करता येईल, कारण जेव्हा आपण पॅशन म्हणतो तर ते पॅशन जेव्हा तुम्ही फॉलो करता तर तिथे तुम्ही थकत नाही, तिथे तुम्हाला एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावे लागत नाही. तिथे काय की ते फ्लो सोबत तुम्ही जाता आणि ती गोष्ट किंवा ते काम करत असताना तुम्हाला आनंद मिळत असतो. त्याच्यामुळे हे समजून घेणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीने अशा वेगवेगळे ट्राय करून मेजर, मायनर किंवा मल्टिपल कॉम्बिनेशन्सचे सब्जेक्ट्स घेऊन मुलांना हल्ली डिग्री घेता येते, तर ते आपण करू शकतो. आजच्या काळात कॉमर्स आणि आर्ट्स मध्ये कुठल्या चांगल्या करिअर संधी उपलब्ध आहेत? कॉमर्सचं विचारशील तर कॉमर्स इज अ ट्रिमेंडस मार्केट. ओके, खूप वास्ट क्षेत्र आहे. सगळ्यात महत्वाचं, आपण जेव्हा कॉमर्स म्हणतो तर फायनान्स हा इतका मोठा सेक्टर आहे. आता काय होतं की कॉमर्स आणि फायनान्स म्हणलं की पालकांना आणि मुलांना एकच माहिती, मग CA व्हायचं का, तर असं नाहीये. म्हणजे आपण उदाहरण घेतलं की आता आपण म्युच्युअल फंड्सच्या एवढ्या ऍडव्हर्टाइजमेंट्स बघतो आणि आता जर आपण बघितलं तर अगदी सर्व क्लास मधल्या लोकांच्या इन्व्हेस्टमेंट्स वगैरे याकडे थोडासा कल वाढलेला आहे. तर पूर्वी कुठं कोण हे करत होतं ना, पूर्वी त्याच्याबद्दलचं म्हणजे मुळात इन्कमच नसायचं आणि त्याबद्दलची माहिती पण नव्हती. आता काय झालंय, मुळातच इन्कम लेवल्स वाढलेले आहेत, लोकांचा तो कल वाढलेला आहे. त्याच्यामुळे फायनान्स जेव्हा आपण म्हणतो तेव्हा फायनान्समध्ये इन्व्हेस्टमेंट बँकिंग, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट, व्हेंचर कॅपिटल, कॉर्पोरेट फायनान्स अशा पद्धतीचे खूप सारे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. जे BBA फायनान्स, MBA फायनान्स आणि त्यामध्ये टॅक्सेशन, अशा पद्धतीचे खूप सारे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. फक्त पुन्हा एकदा प्रश्न तोच येतो की माहितीचा अभाव. इथे ना तर मुलांना माहिती असते ना तर पालकांना माहिती असते आणि त्याच्यामुळे खूप लिमिटेड जे काही रिसोर्सेस अवेलेबल आहेत किंवा जी इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे तेवढ्या पुरतच ते मर्यादित राहतं. आता आर्ट्सचं आपण जर बोलायचं म्हणलं तर आर्ट्स इज अगेन अ व्हेरी ह्यूज सेक्टर. त्याच्यामध्ये मी जसं आता म्हणलं परफॉर्मिंग आर्ट्स. आता परफॉर्मिंग आर्ट्स मध्ये भरपूर सारे ऍक्टिंग आहे, सिंगिंग आहे, इन्स्ट्रुमेंटेशन आहे, भरपूर. आता यामध्ये पण इंजिनिअरिंग पण आहे. आता परफॉर्मिंग आर्ट्स मध्ये साऊंड इंजिनिअरिंग हा पार्ट येतो, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे हल्ली इन्स्ट्रुमेंट्स आणि हे बनतायत, तर तो पार्ट आला. फाईन आर्ट्स आहे किंवा मास कम्युनिकेशन आहे. आता आपण बघतो की सोशल मीडिया, डिजिटलायझेशन आणि कंटेंट क्रिएशन ह्या सगळ्या गोष्टी ह्या अपकमिंग गोष्टी आहेत, ह्या सगळ्या आर्ट्स मध्ये आहेत. मास कम्युनिकेशन, जर्नलिझम ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या आर्ट्सच्या अंडर येतात. फक्त काय होतं की माहिती नसतं. आता डिझायनिंग, पूर्वी जसं आपण म्हणतो की इंजिनिअरिंगचे वेगवेगळे हे असायचे की सिव्हिल आहे, मेकॅनिकल आहे, इलेक्ट्रॉनिक्स आहे, कम्प्युटर आहे. हल्ली जर तुम्ही बघाल तर डिझायनिंग मध्ये डिझायनिंग इटसेल्फ इज अ व्हेरी बिग स्ट्रीम किंवा बिग सेक्टर. आता डिझायनिंग मध्ये पण तुम्हाला म्हणजे पूर्वी फक्त एवढंच माहिती होतं की आर्किटेक्ट किंवा फॅशन डिझायनिंग, पण तुम्ही फक्त फॅशन डिझायनिंगचा जरी विचार केला तर फॅशन डिझायनिंग मध्ये म्हणजे एक पूर्वीचं फार गैरसमज, म्हणजे मग काय आता टेलर बनणार असा संकुचित एक हे होता. पण आज जर तुम्ही बघाल तर फॅशन डिझायनिंग मध्ये ऍपरल डिझायनिंग हा एक पार्ट झाला, त्याच्यामध्ये ऍक्सेसरीज डिझायनिंग हा दुसरा पार्ट आहे, त्याच्यामध्ये ऍडव्हर्टायझिंग, फॅशन ऍडव्हर्टायझिंग हा एक पार्ट आहे, त्याच्यामध्ये आर्किटेक्ट आपण म्हणतो त्याच्यामध्ये इंटिरियर डिझायनिंग आहे, त्याच्यामध्ये फर्निचर डिझायनिंग आहे, त्याच्यामध्ये रिटेल डिझायनिंग आहे, स्पेस डिझायनिंग आहे.
ऑटोमोबाईल आहे, त्याचमध्ये एक वेगळा डिझायनिंगचं हे आहे ज्याच्यामध्ये हे डिफेन्सचे जे काही हे लागतात ते डिफेन्सचे इन्स्ट्रुमेंट्स, डिफेन्सचे वेपन्स, मेकॅनिक्स, ते डिझायनिंगचा पार्ट आहे. त्या व्यतिरिक्त आपण जर हे केलं तर ज्वेलरी डिझायनिंग आहे, किंवा यामध्ये हे हायेस्ट पेड आहेत, हे एकदम निश वाले आहेत. त्याच्यामुळे क्रीम हे आहे त्याच्यामध्ये खूप लिमिटेड हे आहे, आणि त्यामुळे याच्यामध्ये भरपूर सारे ऑप्शन्स आणि भरपूर सारे पॅकेजेस पण आहेत. तसंच डिजिटल म्हणजे कम्प्युटरच्या ह्याच्यामध्ये आपण बघितलं तर UI UX म्हणजे ऍप जे आपण बघतो वेगवेगळे ऍप्स, तर दॅट इज ऑल्सो पार्ट ऑफ डिझायनिंग. UI आणि युजर इंटरफेस आणि युजर एक्सपिरियन्स हे अतिशय अपकमिंग आहेत, आणि याच्यासाठी तुम्हाला सायन्सची नाहीये गरज. हे अगदी तुम्ही कुठलाही आर्ट्सचा कोर्स घेऊन. बरं, त्याच्या व्यतिरिक्त जेव्हा आपण आर्ट्स म्हणतो तेव्हा लँग्वेजेस आलं. आपण लँग्वेजेसचा जेव्हा विचार करतो, लँग्वेजेस मध्ये तुम्हाला खूप सारे जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत आता. म्हणजे लँग्वेज ट्रान्सलेटर आहे, तुम्ही लँग्वेज व्हॉइस ओव्हर साठीचे आर्टिस्ट असतात, तर खूप सारे, म्हणजे जेवढ्या जास्त लँग्वेजेस तुम्हाला येतात तेवढे तुमच्या करिअरच्या ऑपॉर्च्युनिटीज आणि तुमच्या पॅकेजेस हे वाढत जातं. तर खूप सारे ऑप्शन्स आहेत, फक्त आपल्याला माहिती नसतं. त्याच्यामुळे रिसर्च हा त्याच्यावरचा एकमेव पर्याय आहे. तर मुलांना पण आपण ती सवय लावली पाहिजे की बाबा हा तुला आवडतं ना, चलो गेम आवडतं ना, तू करून दाखवा डिझायनिंग, तू सांग आम्हाला की काय आहेत बाबा, याच्याबद्दलचे कोर्सेस काय आहेत, कुठे आहेत, कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये आहेत, किती फीज आहे, किती वर्षाचा कोर्स आहे. याच्यामुळे होईल काय, त्या मुलांनाही ती सवय लागेल ना रिसर्चची. आणि जेव्हा तुम्ही योग्य पद्धतीने पालकांसमोर ते मांडताय तर तेव्हा पालकांना कन्व्हिन्स करणं इज नॉट डिफिकल्ट ना. तिथे पालक सी एव्हरी पॅरेंट वॉन्ट टू गिव्ह बेस्ट टू देअर चाइल्ड. करेक्ट. आणि मग जर तुम्ही त्या पद्धतीने जर कन्व्हिन्स करू शकला किंवा त्यांच्या समोर मांडू शकला तर का नाही तयार होणार. अर्थातच. आणि पालकांना सुद्धा माझं हेच सांगणं आहे की बाबा एखादा फील्ड बद्दल किंवा एखाद्या करिअर बद्दल जर तुमचं मूल म्हणत असेल तर डायरेक्टली त्याच्यावर फुली न मारता, डिनाय न करता तुम्ही थोडासा त्याचा अभ्यास करा, थोडा त्याचा रिसर्च करा की खरंच बाबा ह्याच्यामध्ये काय अपॉर्च्युनिटीज आहेत, किती डिमांड आहे, त्याला कुठले कॉलेजेस आहेत, त्याचं फी स्ट्रक्चर काय आहे, पुढे जाऊन त्याला किती स्कोप आहे. हे जेव्हा तुम्ही सुद्धा स्वतः त्याच्यावर रिसर्च कराल तेव्हा तुम्हाला कळेल की बाबा ह्याच्यामध्ये चुकीचं काहीच नाहीये. राईट. बरोबर. सो असं आहे. आता तुम्ही बोललात की रिसर्च करायला पाहिजे एखाद्या क्षेत्राबद्दल, पण एखादा विद्यार्थी एखाद्या क्षेत्राबद्दल माहिती कशी गोळा करायला पाहिजे? माहिती गोळा करण्यासाठी आत्ताच्या जनरेशन मध्ये किंवा आजच्या स्थितीला आपण खूप लकी आहोत. कारण माहितीसाठी तुम्हाला खूप सारे रिसोर्सेस आहेत किंवा सोर्सेस आहेत. म्हणजे ऑथेंटिक वेबसाईट्स आहेत, ठीक आहे, ऑथेंटिक जर्नल्स असतात, बरेचसे पोर्टल्स असतात ज्याच्यावरनं ही माहिती मिळू शकते. हल्ली तर काय की 10वी-12वीच्या सुट्ट्या लागल्या की त्या फील्डमध्ये काम करणारे जे एक्सपर्ट्स असतात तर ते वेगवेगळे सेमिनार्स ऑर्गनाईज करत असतात. तर असे सेमिनार्स, असे वर्कशॉप्स तुम्ही अटेंड करू शकता. त्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या एक्सपर्ट सोबत तुम्ही बोलू शकता. त्याचबरोबर तुम्ही स्वतः त्यातला, आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही घर बसल्या काहीही म्हणजे न हे करता तुम्हाला ChatGPT, AI किंवा अशा पद्धतीचे जे ओपन AI टूल्स आहेत त्याच्यातनं तुम्हाला माहिती मिळू शकते. त्या व्यतिरिक्त बाबा तुम्ही स्वतः त्या गोष्टी ट्राय करून, म्हणजे मी जसं म्हटलं की छोट्या छोट्या क्रॅश कोर्सेसला जाणं, तिथे त्या ट्राय करून बघणं, म्हणजे इंटर्नशिप्स. आता जे आपण म्हणतो की सुट्टी मिळाली की आता निवांत आहे, याच्यापेक्षा बाबा मला ज्या क्षेत्रात काम करायचंय किंवा जे निवडावं असं वाटतंय तर त्याबद्दलच्या तशा रिलेटेड ह्याच्यामध्ये आपण एखादा छोटासा इंटर्नशिपचा कोर्स करू शकतो. अशा पद्धतीचे सोर्सेस आहेत आणि हे खूप इझी झालेलं आहे हल्ली. म्हणजे भरपूर साऱ्या वेबसाईट्स, भरपूर सारे असे पॉडकास्ट असतात ज्याच्यामध्ये एक्सपर्ट्स तुम्हाला खूप सारी इन्फॉर्मेशन फ्री ऑफ कॉस्ट देतात. तर त्याच्यातनं तुम्ही माहिती, म्हणजे तुम्ही जर तुमचे डोळे, कान आणि मेंदू ओपन ठेवला तर तुम्हाला अखंड खजाना मिळेल. बरोबर. असं आजकालच्या काळामध्ये किंवा आधी पण होतं असं की खूप सगळे पालक ना आपल्या अपेक्षांमुळे
एखादी स्ट्रीम किंवा करिअरचा दबाव मुलांवर टाकतात, तर त्याचा मुलांवर कसा परिणाम होतो? खूपच महत्वाचा प्रश्न आहे हा, ज्याच्याकडे आपण सगळ्यांचं लक्ष वेधलं पाहिजे. मी जसं मगाशी म्हणाले ना की बऱ्याच वेळेला काय होतं ना की आपल्याकडे करिअर सिलेक्शन किंवा करिअरचं जे डिसिजन आहे तर ते इन्फ्लुएन्स्ड असतं, आणि त्यामध्ये सगळ्यात मोठा इन्फ्लुएन्स जर कोणाचा असेल तर तो पालकांचा. बरोबर. आता यामध्ये काय असतं ना, बऱ्याच वेळेला पालकांचं असं असतं की मी जे नाही करू शकलो ते माझ्या मुलांनी किंवा मुलीने केलं पाहिजे. म्हणजे त्यांच्या स्वतःच्या अपेक्षांचं ओझं ते मुलांवर टाकतात. बरोबर. आणि त्यांचे स्वतःचे जे स्वप्न आहेत किंवा जे ते पूर्ण करू शकले नाही ते मुलांच्या थ्रू पूर्ण करण्याचा त्यांचा अट्टहास असतो. मग त्यामध्ये नाही, मला त्यावेळेस मिळाली नाही अपॉर्च्युनिटी, आता एवढं तुला अपॉर्च्युनिटी मिळते तर मग तू हे केलं पाहिजे, असं एक साधारण त्यांचं हे असतं. तसंच मी जसं म्हणलं की घरचं बॅकग्राऊंड, की बाबा घरात सगळेजण डॉक्टर आहेत तर मग तू डॉक्टरच झालं पाहिजे. आता हे जेव्हा होतं तेव्हा सगळ्यात महत्वाचं जे आहे ना, तर मुलांना या सगळ्याचा मानसिक ताण येतो. कारण जर त्यांच्या आवडीनिवडी, त्यांचे कौशल्य, त्यांच्या क्षमता किंवा त्यांचं व्यक्तिमत्व हे पालकांनी चूज केलेल्या स्ट्रीमला मॅच होत नसेल तर नक्कीच तिथे त्यांची ओढाताण होणार आहे. आणि मग त्यामुळे होतं काय ना की इथे मुलांना जो मानसिक ताण येतो, स्ट्रेस, आणि हा स्ट्रेस जेव्हा प्रोलॉंग राहतो, म्हणजे बऱ्याच वेळेला आपण बघतो की म्हणजे एक स्टॅटिस्टिक्स असं सांगतं की इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी 50% विद्यार्थी हे इंजिनिअरिंग पूर्णच करू शकत नाही. म्हणजे फक्त आणि फक्त फ्लो सोबत जायचंय किंवा पालकांची इच्छा आहे किंवा अमुक कंपॅरिझन हा एक दुसरा महत्वाचा आहे की बाबा अमक्याचा तो हे करतोय किंवा माझा मित्र हे करतोय म्हणून त्या क्षेत्रामध्ये ऍडमिशन घ्यायचं. आणि मग नंतर 6 महिन्यांनी, वर्षभराने त्यांना कळते की नो, इट्स नॉट माय कप ऑफ टी, मला हे नाही जमत आहे. आणि मग तिथे ज्या मुलांचा ऍडव्हर्सिटी क्वोशंट आपण जे म्हणतो की ऍडव्हर्स सिच्युएशनशी डील करण्याची जी क्षमता ज्यांची चांगली असते ते मुलं समहाव इथे सर्व्हाइव्ह करतात. पण ते ज्यांची नसते ते मुलं अतिशय टोकाच्या भूमिका घेताना दिसतात. म्हणूनच आपण जर बघितलं तर बऱ्याचशा मेडिकल, इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांमध्ये सुसायडल टेंडन्सीज किंवा सुसायडल थॉट्सचं प्रमाण खूप जास्त आढळून येतं. तर हा मानसिक ताणाचंच आउटपुट असतं. मग त्याच्यामध्ये त्यांना एन्झायटी, फिअर किंवा त्याचबरोबर आत्मविश्वास त्यांचा जो आहे, सेल्फ कॉन्फिडन्स जो आहे तो हळूहळू कमी व्हायला लागतो. आणि मग तिथे कुठेतरी मग ते शेलमध्ये जातात किंवा त्यांना इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स, न्यूनगंड जो आहे तो त्यांच्यामध्ये येतो. आणि अर्थात या सगळ्याचा परिणाम त्यांच्या अकॅडमिक्सवर तर होतच होतो, पण त्यांच्या पर्सनल लाईफमध्ये पण होतो. आणि आणखीन महत्वाचा मुद्दा, ह्या सगळ्याचा अल्टिमेट रिझल्ट काय, तर मुलांचा आणि पालकांचं जे नातं आहे ते मुळात ते नातंच जे आहे ते हॅम्पर होतं किंवा नात्यामध्ये खूप सारी काय म्हणतो डिस्टन्स क्रिएट होतं. म्हणजे आजही आपल्याला असे बरेचसे पालक दिसतील की ज्यांच्या मनामध्ये म्हणजे मुलं असे दिसतील की ज्यांच्या मनामध्ये पालकांबद्दल तो एक ग्रज आहे, ती एक मनामध्ये गाठ असते की हा मला तर हे करायचं होतं, तुम्ही ते करू दिलं नाही, म्हणून मी माझ्या आयुष्यामध्ये फेल झालो. हे जे आहे ना, मग तो सगळा जो आपल्या फेल्युअरचा हे आहे तो पालकांवर टाकून मुले रिकामी होतात. त्याच्यामुळे पालकांनी हे समजून घेणं गरजेचं आहे की मुलांवर केवळ आपल्या स्वप्नांसाठी किंवा तुम्हाला वाटतं म्हणून अमुक एक स्ट्रीम किंवा अमुक एक करिअर तुम्ही निवडावं असा दबाव टाकू नये. पालकांनी करिअर निवडताना मुलांना कशी साथ द्यायला पाहिजे? यामध्ये पालकांचा रोल खरंच खूप मोठा आहे, कारण अर्थात पूर्ण ती जबाबदारी पालकांवर असते. त्याच्यामुळे पालकांचं होतं काय की मी मगाशी म्हटलं की ट्राईड अँड टेस्टेड आपण हे निवडले पाहिजेत, असा एक त्यांचा साधा सरळ सोपा असतो. कुठलीही नवीन गोष्ट ट्राय करायची म्हणलं की त्याच्यामध्ये फेल्युअरचे चान्सेस असतात, म्हणून पालक थोडेसे बॅकफुटवर जातात. तर मी जसं म्हणलं की मुलांवर दबाव न टाकता मुलांचं ऐकून घ्या, मुलांना समजून घ्या
आणि त्याचप्रमाणे तिथे तुम्हाला हेही लक्षात घेतलं पाहिजे की बाबा आपल्या मुलाची नेमकी आवड काय आहे, आपल्या मुलाचे कौशल्य काय आहेत, तो काय चांगलं करू शकतो आणि त्याला आपण कशा पद्धतीने अपॉर्च्युनिटीज देऊ शकतो, त्याला आपण कशा पद्धतीचं एक्सपोजर देऊ शकतो, असा हा सगळा विचार करून सगळ्यात महत्वाचं आहे की मुलांसोबत कम्युनिकेशन करणे. बरोबर. मुलांसोबत जितकं चांगलं तुम्ही कम्युनिकेट कराल आणि जेवढं कम्युनिकेट करण्याचं फ्रीडम तुम्ही मुलांना द्याल तेवढं करिअरचं डिसिजन तुमचं चांगलं होईल. असं. बरोबर. मॅम, मी लहान असताना एक मूवी आला होता 3 इडियट्स म्हणून. अगदी. त्याच्यात ही सर्व गोष्टी खूप चांगल्या प्रकारे डिफाईन केलेल्या आहेत. बरोबर. त्याच्याबद्दल तुमचं काय मत? नाही, अर्थातच म्हणजे आपल्याकडे कसं आहे ना की एखाद्या गोष्टीबद्दलची जागरूकता निर्माण करण्याचं एक मेन हे आहे बॉलिवूड. बरोबर. म्हणजे आता तू 3 इडियट्स म्हणतो, त्याच्या अगोदर जो तारे जमीन पर आला होता, तर त्या तारे जमीन पर जेव्हा आला तर तेव्हा लोकांमध्ये ऑटिझम किंवा डिस्लेक्सिया याच्याबद्दल खूप सारा अवेअरनेस आला. त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या मूवीज येणं गरजेचं आहे, कारण त्यानंतर वाईल्ड लाईफ फोटोग्राफी असंही काही करिअर असतं हे बऱ्याच जणांना कळलं आणि त्या करिअरला ऑल ऑफ अ सडन थोडा बूम पण आला. तर डेफिनेटली करिअर सिलेक्शन म्हणजे आपल्याला जर ओव्हरऑल समाजाची जर हे बदलायची असेल तर अशा पद्धतीची जास्तीत जास्त हे येणं गरजेचं पण आहे असं मला वाटतं. तर डेफिनेटली त्याचा फायदाच झालेला आहे. पण आपण आता देर आर सर्टन थिंग्स विच आर अनकंट्रोलेबल. आता त्या काही आपल्या कंट्रोलमध्ये नाही. कोणी एखादा डायरेक्टर जेव्हा त्याच्या डोक्यात विचार येईल तेव्हा तो असं काहीतरी करेल. पण पालकांनी त्याच्यासाठी वाट न बघता पालकांनी स्वतःपासून त्याची सुरुवात केली पाहिजे. आणि म्हणजे कसं असतं की सक्सेस स्टोरीज ह्या नेहमीच फॉलो केल्या जातात. तर वाय टू फॉलो, वाय नॉट टू क्रिएट अ सक्सेस स्टोरी. करेक्ट. हे पण अगदी महत्वाचं आहे. म्हणजे प्रत्येक वेळी आपण कुणाला तरी फॉलोच केलं पाहिजे असं नाहीये. म्हणजे आपल्याकडे भल्या भल्यांनी सांगितलं की तुम्ही एक नोकरी करणं आणि तुम्ही एक नोकरी देणारा बनणं ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. जेव्हा तुम्ही एंटरप्रेन्योर बनताय तेव्हा तुम्ही समाजामध्ये बदलण्याची एक तुमच्यामध्ये ती कॅपॅसिटी आहे, क्षमता आहे आणि ते तुम्ही करताय. बरोबर. त्याच्यामुळे एंटरप्रेन्योरशिप इज ऑल्सो वन ऑफ द व्हेरी मोस्ट डिमांडेड आणि चांगली अपॉर्च्युनिटी असणारं करिअर आहे. तर ते करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. त्याच मूवीमध्ये एक सीन पण आहे आणि ते डिफाईनच केलंय असं की मुलांच्या आवडीपेक्षा समाजात प्रतिष्ठा असलेलं क्षेत्र निवडण्याचं किंवा त्याच्यानंतर करिअर निवडण्याचं असं का दिसते लोकांमध्ये. तेव्हा मूवीमध्ये पण दाखवलं आहे आणि असं रिअलिटीमध्ये पण आहे. मी अनुभवलंय. मी म्हणजे तू जसं म्हणतोय ते अगदी बरोबर आहे. मी की आपल्याकडे काय आहे ना, माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे याबद्दल काही दुमतच नाही. पण नेहमीच काय आहे की लोक क्या कहेंगे, बरोबर, म्हणजे सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग, हा त्याच्यामधला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्यामुळे पालकांना असं वाटतं की अशा ठराविक करिअरला प्रतिष्ठा आहे म्हणून तेच करिअर आपल्या मुलांनी निवडावं. बरोबर. हा एक मुद्दा. दुसरं हे असं असतं की पॅरेंट म्हणून मी जसं म्हणलं की प्रत्येक पालकाला असं वाटत असतं की बाबा आपल्या मुलांनी आपल्या पायावर उभं राहिलं पाहिजे आणि त्यासाठी त्यांचं असं हे असतं की मग काय करायचं तर नवीन काही रिस्क घ्यायला नको. जे ऑलरेडी सगळे करतायत ना, माहितीये याला शुअर शॉर्ट काही ना काहीतरी होणार आहे तर मग तेच करिअर निवडावं. हा एक त्याच्याबद्दलचं हे असतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे इन्फॉर्मेशन किंवा माहितीचा अभाव. जे माहितीच नसतं की याच्या व्यतिरिक्त पण गोष्टी अवेलेबल आहेत, यामध्ये पण चांगलं होऊ शकेल, यामध्ये पण म्हणजे ज्या करिअरला पण प्रतिष्ठा आहे किंवा मिळू शकेल हे माहितीच नसतं. जे ठराविक साचेबद्धपणा आहे त्याच्यामध्ये पालक अजूनही अडकलेले त्याच मानसिकतेमध्ये आहेत आणि त्यामुळे ते म्हणजे त्यांचा कल त्याच्याकडे असतो की बाबा हे ठराविक सिलेक्टेड आहेत तेच निवडायचे आणि तेवढ्यावरच आपण हे करून आपल्या मुलाला सेटल करायचं लाईफमध्ये. एवढं एकच एम त्यांच्या पुढे असतं. असं मित्र, नाते किंवा सोशल मीडियामुळे विद्यार्थ्यांच्या करिअर निवडीवर कुठला परिणाम होतो? मगाशी आपण जसं डिस्कस केलं तर मुळातच करिअर निवड किंवा करिअर सिलेक्शन जे आपण म्हणतो हे इन्फ्लुएन्स डिसिजन आहेच आहे. पूर्वी याच्यामध्ये मित्र होते
पालक होते, नातेवाईक होते. आता आणखीन एक गोष्ट ऍड झाली ते म्हणजे सोशल मीडिया. आता मित्रांचा प्रभाव असा की अमुक माझा मित्र हे करतोय मग मलाही तिथंच घ्यायचंय, अशा पद्धतीने हे असतं. नातेवाईकांचं म्हणजे कंपॅरिझन जे आपण म्हणतो कि मग अमुक वो मौसी का बेटा ये कर रहा है, वो चाचा का बेटा वो कर रहा है, अशा पद्धतीने हे जे कंपॅरिझन होतं की त्याच्यामुळे मग तो करतोय म्हणून मग ते तू करावं असं एक असतं. मग अशी जसं सांगितलं की पालकांच्या स्वतःच्या काही अपेक्षा असतात, त्यांचे स्वतःची काही स्वप्न असतात, तर ते जे त्यांना जे करता आलं नाही किंवा त्यांना जे करायचं होतं ते त्यावेळेस काही कारणास्तव जमलं नाही, म्हणून मग आता ते करायचं हा एक असतो. आणि सोशल मीडिया, आता सोशल मीडियामध्ये काय की आपण बघतो हल्ली की सोशल मीडियावर सगळं गुडी गुडी दिसत असतं, ग्लॅमरस गोष्टी दिसत असतात आणि त्याच्यामुळे मग हे जे वय असतं ते त्याच्याकडे खूप इझिली आकर्षित होतं. म्हणजे आपण जे आता म्हणतो रील स्टार, मला रील स्टार बनायचंय, म्हणजे अमुक एखादा आता रील किंवा कंटेंट क्रिएशन करणारे हजारो आहेत, त्यातलं किती जणांचं हे होतं हे बघत नाही. म्हणजे सक्ती जी दुनिया आहे त्याच्याकडे कोणी पण इझिली आकर्षित होतं. म्हणजे काही वर्षापूर्वी जर तू बघितलं असतं एखादा वन डिकेड ॲगो बऱ्याचशा मुलींचं असं असतं की नाही आम्हाला ना ते एअर होस्टेस बनायचंय, कारण ते एक आकर्षण वेगळं होतं ना की मग एअर होस्टेस, मग त्यांचे ड्रेसिंग, मग त्यांचं मेकअप, मग ते बाय एअर सगळीकडे जायला मिळतं, करायला मिळतं, अशा पद्धतीने बऱ्याचशा मुलांमध्ये पूर्वी त्यात की नाही मला पायलट बनायचंय, म्हणजे हे एक असतं. आणि कधी कधी काय असतं की ट्रेंड, म्हणजे एखाद्या प्रोफेशनचा ट्रेंड बनून जातो. करिअर निवडण्याआधी करिअर काउन्सिलिंग आणि ऍप्टिट्यूड टेस्ट करणं किती महत्वाचं असतं आणि का करायला पाहिजे? आपण जसं मगाशी म्हणालो ना की करिअर निवडण्या अगोदर करिअर काउन्सिलिंग हे अतिशय महत्वाचं आहे. याला कारण काय की जसं आपण मगाशी डिस्कस केलं की मुलांमध्ये आणि पालकांमध्ये अजूनही खूप गोंधळ किंवा खूप संभ्रम अवस्था आहे. त्यांना मी म्हणलं ना की बेसिक गोष्ट जी आहे की आवड आणि कौशल्य या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, हे सुद्धा आजही कितीतरी हायली एज्युकेटेड पालकांना माहिती नसतं. त्यामध्ये ते गल्लत करतात की आवड आणि कौशल्य. मी जसं मगाशी म्हटलं की चांगली सुगरण असण्यासाठी तुम्ही चांगलं खवय्ये असणं गरजेचं नाही. बऱ्याच वेळेला असं तुम्हाला दिसेल की इतकं छान बनवतात, स्वयंपाक करतात, बायका सुगरण असतात, पण त्यांना खाण्याची आवड नसते, त्यांना ती करण्याची आवड. किंवा कार आवडतात म्हणजे ऑटोमोबाईल इंजिनियर बनू शकेल असं नाही. तर जेव्हा तुम्ही करिअर काउन्सिलिंग करता तेव्हा तुम्हाला या गोष्टींची क्लॅरिटी मिळते की नेमके कौशल्य म्हणजे काय, ते आपल्या मुलाचे कसे आहेत, आपल्या मुलाच्या आवडीनिवडी काय आहेत, व्यक्तिमत्व काय आहे. मी जसं मगाशी सुरुवातीला सांगितलं की प्रत्येक करिअरसाठी एक पर्सनॅलिटी लागते. म्हणजे आपण उदाहरण घेऊया की समजा एखादा आर्किटेक्ट, तर एका आर्किटेक्टसाठी सगळ्यात महत्वाचं काय आहे बाबा, तर क्रिएटिव्ह असणं ते त्याच्यासाठी महत्वाचं आहे. आर्किटेक्ट कुठलंही डिझायनिंगचं फील्ड घ्या, इंटिरियर असेल किंवा आर्किटेक्ट असेल किंवा एनी सॉर्ट ऑफ डिझायनिंग, तर तिथे तुमची क्रिएटिव्हिटी असणं गरजेचं आहे. आता त्याच्यामध्ये मग बाबा आर्किटेक्ट आहे तर तिथे लॉजिक पण गरजेचं आहे तुम्हाला, लॉजिकल क्रिएटिव्हिटी. म्हणजे आर्किटेक्ट जेव्हा आपण म्हणतो तर तिथे आपल्याला बेस हा मोठाच पाहिजे, बेस लहान असून त्याच्यावर तुम्ही अशी ब्रॉड बिल्डिंग नाही बनवू शकत. त्याच्यासाठी हे काय आहे, हे लॉजिक आहे तुमचं, तर ते असणं गरजेचं आहे. पण तेच फॅशन डिझायनिंग मध्ये फार काही लॉजिकचं तुम्हाला आवश्यकता नाहीये ना. तर हे जे असतं की बाबा आपले कौशल्य काय आहेत आणि आपल्या अमुक एका करिअरला लागणारे कौशल्य काय आहे हे तुम्हाला त्यातनं कळतं. व्यक्तिमत्व कळतं की बाबा मला म्हणजे माझी पर्सनॅलिटी काय आहे, मी काय चांगलं करू शकतो. जसं मी मगाशी म्हटलं की सेल्स किंवा मार्केटिंग आहे तर बोलावं लागेल, किंवा आता अपकमिंग सध्याचं जर आपण हे बूमिंग हे म्हणलं तर इव्हेंट मॅनेजमेंट. हल्ली प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट झालेला आहे. म्हणजे मग ते अगदी म्हणजे काय म्हणूया आपण, मुलाच्या जन्मापासून ते लग्न बाकी सगळ्याचे सोहळे आहेत. बरोबर. आता इव्हेंट मॅनेजमेंट जर करायचं आहे तर त्या व्यक्तीला किंवा त्या करिअर करणाऱ्या विद्यार्थ्याकडे सोशल स्किल्स असले पाहिजेत, इंटरपर्सनल स्किल्स असले पाहिजेत. बरोबर. त्याचबरोबर त्याचे एक्सप्रेशन्स, कम्युनिकेशन, ह्या सगळ्या गोष्टी, मॅनेजमेंट आणि करून घेण्याचं पण. म्हणजे इट्स नॉट नेसेसरी दॅट यू शुड डू ऑल द थिंग, पण ते ऑर्गनाइज करता येणं, ते प्लॅनिंग करता येणं, ते मॅनेज करता येणं, या सगळ्या गोष्टी जमल्या पाहिजेत. त्यासाठी तुम्हाला मॅनेजमेंट स्किल्सची आवश्यकता आहे. त्याच्यामुळे ते तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की बाबा आपली पर्सनॅलिटी नेमकी काय आहे
कुठे आपले इंटरेस्ट, आपले स्किल्स आणि आपली पर्सनॅलिटी हे कुठे मॅच होतं, कुठल्या करिअरला ऍप्ट आहे, ते जेव्हा सगळं मॅच होईल तेव्हा तुम्ही त्या करिअरमध्ये यू विल बी एबल टू डू वंडर्स असं आहे. आणि त्यासाठी तुम्ही करिअर काउन्सिलिंग, कारण कसं असतं की आपण जेव्हा करिअर काउन्सिलिंग घेतो कुठल्या तरी एखाद्या त्यातल्या एक्सपर्ट कडनं घेत असतो, त्यांचा कित्येक वर्षाचा अनुभव असतं आणि डेफिनेटली एव्हरी इयर आता तर आपण म्हणजे तो स्पॅन खूप कमी झालेला आहे की अपग्रेड होत राहावं लागतं. बरोबर. त्याच्यामुळे समजा तू असं म्हणलं की मी आता 10वीच्या वेळेसच रिसर्च केलाय आणि मी ठरवले की आता मी 12वी नंतर हे करणार आहे, 2 वर्षामध्ये ड्रास्टिक चेंज झालेला असतो त्यामध्ये. म्हणजे आपण आता साधं उदाहरण घेऊया, आपण मोबाईल घेतो आणि त्या मोबाईलला तुम्हाला दर महिन्याला अपडेट येत राहतात. बरोबर आहे. म्हणजे कशा पद्धतीने इंडस्ट्रीज बदलत आहेत ते जर तुम्ही बघितलं तर त्यासाठी तुम्हाला अपग्रेड राहायला पाहिजे. करेक्ट. आणि ते तुम्हाला तुमच्या लेवलला 100% जमतच असं नाही, पण ते ज्या क्षेत्रात काम करणारे, त्या क्षेत्रात काम करणारे जे लोक आहेत तर त्यांना याबद्दलची माहिती असते ना. त्याच्यामुळे तुम्ही करिअर काउन्सिलिंग करून घेतलं पाहिजे. यातनं तुम्हाला या सगळ्या गोष्टींची माहिती मिळते आणि एक दिशा मिळते, एक क्लॅरिटी मिळते. कारण करिअर सिलेक्शन हे फक्त तिथपर्यंत मर्यादित नाही. करिअर मी जसं म्हणलं की हे तुमच्या लाईफचा खूप मोठा स्पॅन आहे. इट्स अ जर्नी, इट्स नॉट अ डेस्टिनेशन ऍक्च्युली, राईट. त्याच्यामुळे तुम्हाला म्हणजे फक्त हे 10वी आणि आता आपण 10वी आणि 12वी साठी करतोय ठीक आहे, पण मिड लाईफ करिअर क्रायसिस हा एक खूप मोठा हे आहे ज्याच्यामध्ये आता तू जसं म्हणाला ना की केलं तर इंजिनिअरिंग म्हणजे पैसा मिळतोय, जॉब चाललाय, बट स्टील समथिंग इज मिसिंग. करेक्ट. मग व्हॉट इज दॅट समथिंग? त्याच्यासाठी आमच्याकडे येणारे पण लोक असतात की मग आता मी काय केलं पाहिजे की हे जे आहे ना हे आता मला याच्यामध्ये नाही आनंद, म्हणजे मेकॅनिकल झालंय, फक्त ते पाटे टाकायचं काम झालंय, याच्यामध्ये मला आनंद मिळत नाहीये बाबा, मग मी काय चांगलं करू शकतो हे विचार. आणि फॉरेन कंट्रीज मध्ये जर तू बघशील ना, मॅक्झिमम करिअरचे जे क्लायंट्स असतात दे आर फ्रॉम मिड लाईफ. बरोबर. आणि तिथे खूप शिफ्ट असतात त्यांच्या याच्यामध्ये, ते चेंज करत राहतात. तर आपल्याकडे कसं असतं की नाही, मग आता इंजिनिअरिंग केलंय तर मग त्याच्यामध्ये 4 वर्ष घालवलेत, मग त्याला एवढी फीस भरली, मग हा एक विचार असतो, मग ते आता त्याच्यातच केलं पाहिजे असा एक मुद्दा असतो. म्हणून मग तिथे काय होतं की ते चेंज करण्यासाठी तुमच्यामध्ये ती तेवढी एक डेअरिंग पण लागते की त्या गोष्टी, कारण प्रवाहाच्या विरुद्ध जर जायचं तर तुम्ही जे डिसिजन्स घेताय त्या डिसिजन्सची जी काय म्हणूया आपण जबाबदारी आहे ती सुद्धा तुम्ही घेतली पाहिजे, त्याची रेस्पॉन्सिबिलिटी पण तुम्ही घेतली पाहिजे ना, अकाउंटेबिलिटी तुम्ही घेतली पाहिजे. आणि मग त्यामुळे काय होतं की बऱ्याच वेळेला मुलं पण बॅकफुटवर जातात. मग सुरुवातीला तर ते करून जातात, पण मग साधारण 35-40 मध्ये आल्यावर त्यांना इंडिपेंडंट झालेले असतात, लाईफ मध्ये बऱ्यापैकी स्थिरता आलेली असते, मग त्यांना असं वाटायला लागतं की नाही आता आय नीड टू डू समथिंग एल्स. तर अशा वेळेस सुद्धा याची मदत होते. मग त्याच्यामुळे काय की करिअर काउन्सिलिंग जेव्हा तुम्ही घेताय किंवा करिअरची किंवा सायकोमेट्रिक टेस्ट किंवा ऍप्टिट्यूड टेस्ट जेव्हा करताय तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना तर त्यापासून तुम्हाला एक क्लॅरिटी मिळते आणि हे त्यामध्ये अननेसेसरी तुमचा वेळ पैसा वाया जात नाही. आणि मेन म्हणजे मानसिकता, मेंटल हेल्थ किंवा तुमची मानसिक शांतता जी आहे ना ती अतिशय महत्वाची असते. आणि मग त्याच्यामध्ये काय की तो ब्लेम गेम वाला पण हे थोडासा नलिफाय होऊन जातं. अदरवाईज मग मुलांना पण पालकांवर हे करायला सोपं होऊन जातं की ते जर नाही करू शकले परफॉर्म तर मग तुम्हीच म्हणला होता म्हणून मी गेलो, मला तर ते करायचंच नव्हतं, मला तर हे करायचं होतं, असं एक साधारण पालकांवर ढकललं की त्यांची रेस्पॉन्सिबिलिटी संपली, असं एक साधारण हे होतं. पण हे जर केलं तर काय होतं की निर्णय चुकण्याची जी शक्यता आहे ती कमी होते. बरोबर. निकाल, रिझल्ट म्हटलं की मनामध्ये खूप जास्त भीती राहत आणि 10वी आणि 12वीच्या निकालाच्या वेळेस तर अशा वेळेस मॅडम विद्यार्थ्यांमध्ये ताण येतो किंवा असुरक्षितता वाटते. तर अशा विद्यार्थ्यांना, अशा पालकांना तुम्ही काय मेसेज द्याल? सगळ्यात महत्वाचं मी सगळ्या मुलांना आणि पालकांना मला हे सांगायचंय की मुलांचे निकाल, रिझल्ट्स किंवा मुलांचे मार्क्स ही त्यांचे वर्थनेस जे आपण म्हणतो ते मोजमाप करण्याचं साधन नाही. मार्क्स किंवा रिझल्ट हा फक्त एक टप्पा असतो, त्यांच्या आयुष्यातला टप्पा आहे आणि ते त्यांचं आयुष्य त्याच्याने संपत नाही.
पण आपल्याकडे काय आहे ना की मार्क्सला किंवा रिझल्टला इतकं जास्त अननेसेसरी महत्व दिलेलं आहे की त्यामुळे होतं काय, मुलांमध्ये त्याच्यामुळे खूप ताण येतो. म्हणजे आपण निकाल तर लांब आहे रे, अगदी एखादा पेपर अवघड झाला तर मुलांना आयुष्य संपवणं सोपं वाटतं. करेक्ट. म्हणजे त्या निकालाला सामोरं जाण्यापेक्षा आणि त्या पालकांच्या रोषाला सामोरं जाण्यापेक्षा आपलं आयुष्य सोपवणं त्यांना जास्त सोपं वाटतं. याच्या इतकी मोठी ट्रॅजेडी नाहीये. त्याच्यामुळं माझी पालकांना कळकळीची विनंती आहे की मुलांमध्ये तुम्ही हा कॉन्फिडन्स निर्माण करा, हा आत्मविश्वास निर्माण करा की ठीक आहे, तुझे मार्क्स काहीही येऊ, तुझा रिझल्ट काहीही येऊ, आम्ही तुझ्यासोबत आहोत. आणि हे मार्क्स किंवा हा निकाल म्हणजे तुझ्या आयुष्याचं शेवटचं युद्ध किंवा शेवटची परीक्षा नाहीये. आयुष्यामध्ये अपॉर्च्युनिटीज मिळतच राहतात, खूप साऱ्या संधी उपलब्ध असतात आणि त्या संधीचं कसं बाबा आपल्याला सोनं करता येईल ते प्रत्येकाच्या हातात आहे. त्याच्यामुळे पालकांनी मुलांना ती मोकळीक दिली पाहिजे, तो आत्मविश्वास दिला पाहिजे, मुलांसोबत तो संवाद साधला पाहिजे की जिथे मुलांना वाटेल की हा ठीक आहे बाबा, म्हणजे हे नाही तर मी हे तर करू शकेल, हे लक्षात आलं पाहिजे. कारण बऱ्याच वेळेला काय होतं की मुलं गॅप घेतात, परत रिटेस्ट देतात, परत हे करतात, तरी सुद्धा होत नाही. मग मुलांमध्ये पण ते गिल्ट असतं की अरे बापरे, मग एवढं केलं, एवढा वेळ घालवलाय, एवढा आई वडिलांचा पैसा घालवलाय, मग मी त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्याला खरं उतरू शकत नाहीये, म्हणून मुलांमध्ये पण तो गिल्ट असतो. म्हणजे साधी गोष्ट आहे की आता MBBS आपण मेडिकलचं उदाहरण घेऊ, मेडिकलच्या ज्या सीट्स आहेत त्याच्या कित्येक पटीने मुलं त्याला अपिअर करतात नीटला. मग सगळ्यांनाच मेडिकलला ऍडमिशन मिळत नाही ना. मग तिथे ते मुलं हुशार नाहीयेत का, ज्यांना बाबा MBBS ला नाही मिळालं, थोडंसं कमी पर्सेंटेज, अर्थातच ते हुशारच आहेत ना. पण त्या मुलांना तो कॉन्फिडन्स आणि ती शाश्वती पालकांकडनं दिली गेली पाहिजे की ठीक आहे बाबा, झालं तर उत्तमच आहे, पण नाही जरी झालं तरी तिकडे पॅरामेडिकलचे असंख्य ऑप्शन्स आहेत. आणि हल्ली तर जे आपण म्हणतो ना की सुपर स्पेशालिटी, तशा पद्धतीने असे त्यामध्ये तुमचं स्पेशलायझेशन होऊन जातं. फॉर एक्झाम्पल म्हणजे आता मला सांगायला हरकत नाही, माझी मोठी बहीण डेंटिस्ट आहे, तिच्याकडे तिला जे डेंटलचे वेगवेगळे हे बनवून देणारे असतात, लॅब्स असतात, डेंटल लॅब्स, त्या डेंटल लॅब्सचं कलेक्शन म्हणजे इतकं जास्त असतं, तर करणाऱ्यासाठी खूप काही ऑप्शन्स अवेलेबल आहेत. बरोबर. त्याच्यामुळे आपण हे बघितलं पाहिजे की फक्त ते एकच एंड नाहीये कुठल्याही गोष्टीचा, आणि त्याच्यामध्ये भरपूर संधी आहेत. त्याच्यामुळे पालकांनी खूप सतर्क पण राहिलं पाहिजे आणि तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की बाबा आपलं मूल थोडंसं म्हणजे शेलमध्ये जातंय का, किंवा छोटे म्हणजे त्याच्या वागण्यामध्ये बदल घडलाय का बाबा, तर ते ओळखून मुलांना विश्वासात घेऊन त्यांच्यासोबत संवाद साधला पाहिजे. आणि मुलांनाही मी हे सांगेल की टॉक टू एनी पर्सन विथ हुम यू आर कम्फर्टेबल. मग तो तुमचा मित्र असेल, मैत्रीण असेल, एखादा शिक्षक असेल, एखादा नातेवाईक असेल, म्हणजे आई नाही पण बाबा आपण मावशी सोबत बोलूया, किंवा वडिलांची भीती वाटते किंवा हे तर बाबा काका सोबत बोलून बघूया, एखाद्या कझन सोबत बोलून बघूया, पण बोला. जे तुम्हाला वाटते, जे काही तुमचे इमोशन्स आहेत, राग आहे, भीती आहे, काळजी आहे, चिंता आहे, या सगळ्या इमोशन्स ज्या आहेत त्या तुमच्या अशा त्याचा निचरा झाला पाहिजे. त्यासाठी तुम्ही बोललं पाहिजे आणि जे काही आहे ते खुलेपणाने सगळ्यांसोबत तुम्ही डिस्कस केले पाहिजे. पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी मिळून करिअरचा निर्णय घेताना कुठला दृष्टिकोन ठेवायला हवा? पालकांनी आणि मुळातच हे कसं आहे की करिअर सिलेक्शन हा फक्त मुलापुरता मर्यादित नाहीये किंवा फक्त पालकांपुरता मर्यादित नाहीये, तर ही एक इकोसिस्टीम आहे. याच्यामध्ये पालक, मुलं, शिक्षक आणि आसपासचा समाज या सगळ्यांचा मिळून हे ठरत असतं. त्याच्यामुळे यामध्ये शिक्षकांनी, पालकांनी आणि मुलांनी सर्वांनी मिळून या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. आणि त्यामध्ये हे करत असताना मुलांची कौशल्य काय आहेत, मुलांच्या क्षमता काय आहेत,
मुलांच्या आवडीनिवडी काय आहेत, त्याचबरोबर मुलांचं व्यक्तिमत्व काय आहे, आणि या सगळ्याची माहिती काढून मुलांना ती माहिती देऊन मुलांना वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीज दिल्या पाहिजेत, वेगवेगळ्या संधी त्यांना निर्माण करून दिल्या पाहिजेत, आणि त्या सगळ्यासाठी पालकांचा सपोर्ट असला पाहिजे. त्याचबरोबर शिक्षकांचा पण सपोर्ट असला पाहिजे. एक इमोशनल जे आपण म्हणतो भावनिक आणि मानसिक सपोर्ट दिला पाहिजे. कारण पालकांनंतर जर मुलं सगळ्यात जास्त कम्फर्टेबल कुणासोबत असतील तर ते त्यांच्या शिक्षकांसोबत असतात, कारण ते जास्तीत जास्त वेळ शिक्षकांसोबत स्पेंड करत असतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ह्या इकोसिस्टीमवर टोटल काम करणं गरजेचं आहे, आणि फक्त मुलांवर किंवा फक्त पालकांवर ती जबाबदारी न टाकता सर्वांनी हे केलं पाहिजे त्यामध्ये. तर एक चांगली जनरेशन पुढे आपल्याला पाहायला मिळेल असं मला वाटतं. मॅम, आजच्या भागामध्ये आपण करिअर निवडीवर आणि विद्यार्थ्यांच्या निर्णयावर पालकांचा जो दबाव आहे त्याला कसं हे करायचं, टॅकल करायचं, पालकांनी मुलांच्या दृष्टिकोनाला कसं टॅकल करून एक परफेक्ट काय म्हणतात त्याला निर्णय घ्यावा, याच्याबद्दल आपण बोललोय. आज आपण आजच्या भागामध्ये करिअर निवडीबद्दल अनेक मुद्दे आणि अनेक गोष्टी ऑडियन्सला सांगितल्या, अनेक इन्फॉर्मेशन दिली, पालकांचं पॉइंट ऑफ व्ह्यू, मुलांचं पॉइंट ऑफ व्ह्यू, करिअर कसं निवडायचं, कसं त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन काढायची, कसं रिसर्च करायचं, या सर्व गोष्टींबद्दल आज आपण बोललोय. पण खूप सगळे असे पालकांचे प्रश्न आहेत, खूप सगळे असे विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत जे त्यांना विचारायचे आहेत, तर ते तुम्हाला कसे कॉन्टॅक्ट करतील किंवा कसे विचारू शकतात? अर्थात आपला एक हे जे आपण पॉडकास्ट करतोय संगोपन टॉक्स नावाने, तर त्यावर तुम्ही आम्हाला तुमचे प्रश्न कळवू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही तुम्हाला आमचा ईमेल आयडी आणि नंबर देतोय, तर डेफिनेटली तुमचे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. आम्ही तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ. आणि त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला डिटेलमध्ये हवी असेल माहिती, तर तुम्ही आमच्या कन्सल्टन्सीला व्हिजिट करू शकता. चिंचवड येथे आपली कन्सल्टन्सी आहे, जिथे आपण 1-to-1 काउन्सिलिंग करतो, करिअर गायडन्स देतो, आपण सायकोमेट्रिक टेस्ट पण कंडक्ट करतो. तर ज्यांना कोणाला अशी आवश्यकता वाटते त्यांनी डेफिनेटली आम्हाला कॉन्टॅक्ट करा, आणि आम्ही नक्कीच तुम्हाला मदत करू. त्यामध्ये आम्हाला आनंदच मिळेल. धन्यवाद. थँक्यू सो मच मॅडम, तुम्ही संगोपन टॉक्स मध्ये येऊन आपला अमूल्य वेळ आम्हाला दिला. आणि लक्षात ठेवा, करिअर हा फक्त निर्णय नाही, हा आयुष्याचा एक प्रवास आहे. धन्यवाद.